ती सध्या काय करते तिचं जाऊ द्या हो. मी अजूनही MPSC करतो आणि ती तिच्या पोरांना शाळेत घालवायला जाते. वाटेल तेवढे चांगले कपडे घाला, पण पोरी त्यांनाच पटतात जे पायनॅपल सारखी हेअरस्टाईल आणि बोकडासारखी दाढी घेऊन फिरतात. बंड्या, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. मुलीचे वडील: अच्छा, तुझा स्टेटस तरी काय आहे? काय आहे तुझं स्टेटस? बंड्या: कान टॉक, व्हॉट्सॲप ओनली. एकदा पाटील मित्रांसोबत गाडीने पिकनिकला जात होते. गाडीच्या समोरील काचेतून मित्रांना काही दिसत नव्हते, तरीसुद्धा आपले पाटील अगदी सफाईदारपणे गाडी खड्डे चुकवीत चालवित होते. मित्रांनी अगदी हैराण होऊन विचारले: पाटील, गाडीच्या काचेतून व्यवस्थित दिसत नसताना देखील गाडी परफेक्ट कशी काय चालवता? पाटील: काय सांगू, विसरभोळेपणामुळे आतापर्यंत चष्मे झाले 1760. मित्र: आम्ही ड्रायव्हिंगबद्दल बोलतोय. पाटील: तेच तर सांगतोय, चष्मे बनवून मी हैराण झालो म्हणून गाडीची काचच चष्म्याच्या नंबराची बसवली. पाटलाचा नादच खुळा. प्रियकर: प्रिये, मी असताना तुला कोणाचीही भीती बाळगायची गरज नाही. प्रेयसी: इतका धाडसी आहेस तू? प्रियकर: नाही नाही प्रिये, मी पडून जाण्यात पटाईत आहे. असंच काही झालं तर मी पळत जाऊन पोलिसांना घेऊन येईल. मुंबई: सकाळी 5ला उठतात, जॉगिंगला जातात. पुणे: सकाळी 5ला उठून योगासन करतात. आमच्याकडे सकाळी 5ला उठून मोबाईल चार्जिंगला लावून परत झोपतात. संता और बनता 8वीं में 8वीं बार फेल हो गए. संता: चल खुदकुशी कर लेते हैं. बनता: साले पागल हो गया है, अगले जन्म में फिर नर्सरी से शुरू करना पड़ेगा. बायको: तुमच्यात प्रखर इच्छाशक्तीच नाही. बाजूचे भिडे बघा, त्यांनी सिगारेट पिणे थांबवलंय. नवरा: आता बघच माझ्यात किती इच्छाशक्ती आहे ती. आजपासून आपण वेगवेगळ्या खोलीत झोपायचं. खरोखरच असे काही दिवस गेल्यानंतर एका रात्री नवऱ्याच्या दारावर हलकी थाप पडली. नवरा: कोण आहे? बायको: मी आहे. नवरा: काय ग, काय झाले? बायको बारीक आवाजात: भिड्यांनी सिगरेट पुन्हा सुरू केली.